नमस्कार मित्रांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज चोराड्याचे जे मैदान झालं, ओपनचं मैदान, बिना प्रवेश फीचं मैदान. तर या मैदानामध्ये आपल्या बकासूरची हार झाली. नक्की काय होतंय भावांनो? सतत बकासूरची हार होत आहे. याचं मागचं नक्की कारण काय? भावांनो, आता बघायला गेलो तर 9 ते 10 मैदान झाले असतील आता बकासूरचे. 7-8 मैदान तरी झाले असतील. त्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची सतत हार होत आहे. तर भाऊन यामागचं नक्की कारण काय? कारण सर्वांना इच्छा असते की बकासूर आपला गुलालात राहावा. आणि भाऊंनो, मागील मैदानात बघायला गेलो तर भाऊंनो, तिथे नवीन-नवीन पैरे होते त्याच्यामुळे हार झाली असेल. कधी कधी आज नवीन पैऱ्यामुळे देखील हार होत असतोय. परंतु आज अपराजित जोडी आपल्याला वाटलं देखील नव्हतं की आज सेमीला असं होणार. आणि भाऊंनो, मेहरबानला देखील मानलं पाहिजे. शॉटगन चांगला पळतो मेहरबान देखील. आणि अभिनंदन मेहरबानला आणि रुद्राला, चांगली जोडी पळाली आज. आणि भाऊंनो, आपल्या बकासूर, तर भाऊंनो, बकासूर जेव्हापासून आरामावर होता, माझ्या माहितीनुसार 12-13 दिवस झाले बकासूर आपला आरामावर होता. आणि या आरामामुळेच आपल्या बकासूरची हार होत आहे. कारण भाऊंनो, तुम्हाला माहितीच आहे, आपला बकासूर जेव्हा जेव्हा आरामावर असतोय तेव्हा तेव्हा बकासूरची हारत होत असते. तर भाऊंनो, नक्कीच आजचं 8वं-9वं मैदान असेल बकासूरचं हारचं. प्रेक्षकांना देखील वाटलं असेल की आपला बकासूर आपला गुलालात पाहिजे. आणि आज बघायला गेलो तर पायरा देखील टॉपचा होता. अपराजित जोडी बोलावं लागेल. 7 वेळा पळून 1 नंबर करणारी जोडी आज सेमीला असं होईल वाटलं देखील नव्हतं. तर मित्रांनो, नक्कीच आपला बकासूर आपल्याला कमबॅक तर लवकरच करताना दिसेल. अजून एक अपडेट आहे, तो बकासूर आता नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार, कधी दिसणार? तर भावांनो, सर्वांना इच्छा आहे आता की 9 तारखेचं जे फॉर्च्युनरचं मैदान आहे, त्यानंतर हिंद केसरी मैदान देखील आता बरेच येणार आहेत. तर भावांनो, या मैदान आता जवळ येते, त्यामुळे आपला बकासूर आपला गुलालात दिसावा ही सर्वांची इच्छा असते. परंतु भावांनो, सर्व नंदींचा बॅड पॅच असतोय भावांनो. आता बकासूरचाच नाही, इथे भरपूर नंदी आहेत, ते नंदींचा बॅड पॅच हा चालूच असतोय. तर भावांनो, आता सध्या बकासूरचा बॅड पॅच चालू आहे. तर नक्कीच लवकरच संपेल आणि बकासूर आपला गुलालात दिसेल. आणि भावांनो, आता जे मैदान आहे ते फॉर्च्युनरचं झालं, हिंद केसरी झालं, असं टॉपचं जे मैदान आहे ते, त्या मैदानामध्ये आपला बकासूर नक्कीच आपल्याला काहीतरी करून दाखवेल. आणि भावांनो, आपल्याला अनुभव देखील आहे, जेव्हा जेव्हा टॉपचे मैदान येत असतात तेव्हा बकासूर आपला पहिले हारून जातोय पहिल्या मैदानात. त्यानंतर आपला बकासूर जेव्हा टॉपचे मैदान असतात तेव्हा नक्कीच 1 नंबर करत असतो. ही बकासूरची नक्कीच अनुभवी आहे. तर नक्कीच बकासूर आपला फॉर्च्युनरच्या मैदानात दंगा करेल. आणि भावांनो, बघायला गेलो तर आता बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळणार ही देखील सर्वांना इच्छा आहे, सर्वांना आतुरता आहे. बकासूर कुठल्या मैदानात पळणार आणि बकासूरचा टॉप पैरा कोण? तर भावांनो, आज बकासूरची हार झाली. असं भावांनो, अपराजित जोडी होती. आज तर हार नव्हती व्हायला पाहिजे, परंतु हार झाली. असं भावांनो, नक्कीच ही जोडी आपल्याला पळताना दिसतच राहील, हार झाली असली तरी पण. आणि भावांनो, एक बघायला गेलो तरी ही चोराडीची फाटी. भावांनो, सलग 5 मैदानामध्ये आपल्या बकासूरची हार झाली होती. तेव्हा या फाटीवर आपला लाडका बकासूर आपल्याला पळताना दिसायला होता. बकासूर आणि पाखऱ्या. तर भावांनो, नक्कीच बकासूर आणि पाखऱ्याला चांगला गॅस लावला होता आणि बकासूर आपला गुलालाचा मानकरी ठरला होता याच मैदानामध्ये. आणि बकासूर आपल्याला इथे 7-8 वेळेला पळताना दिसला आहे. आणि या मैदानामध्ये नक्कीच गुलालाचा मानकरी आपला बकासूर ठरलेला आहे. म्हणजेच बकासूरसाठी ही फाटी लकी होती आणि आज त्या फाटीने देखील बकासूरला साथ दिली नाही. तर असो भावना, हारजीत बैलगाड्या क्षेत्रात होतच असतोय. आणि बकासूर आता आपला कुठल्या मैदानामध्ये पळताना दिसणार? तर भावांनो, आता लाडका देव आपला बकासूर आपल्याला 5 दिवस आरामावर असणार आहे. आणि मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर आता 5 तारखेला आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि भावांनो, बघायला गेलो तर 5 तारखेचं देखील नियोजन आपलं मोठं असणार आहे, ते देखील आपल्याला समजलेलं आहे. परंतु आपण आता पैरे फोडणार नाही बकासूरचे. कारण भावांनो, जेव्हा जेव्हा बकासूरचे पैरे फुटत असतात तेव्हा बकासूरचे हार होत आहे. नक्कीच आपल्याला जसं मालकाने सांगलेलं आहे, पैरे फोडायचे नाही, तसं आपण पैरे नाही फोडणार, परंतु कुठल्या मैदानात येणार हे सांगणार आहेत. आणि जरी पैरा फोडायचा असला तरी आपण म्हणजेच मैदानाच्या दिवशी सकाळी अपडेट देऊ. तर भावांनो, नक्कीच बकासूरला शुभेच्छा असतील. आता मैदानासाठी नक्कीच बकासूर देखील गुलालात दिसेल. लवकरच आपल्या बकासूरचा कमबॅक दिसेल. आणि भावांनो, मानलं पाहिजे मेहरबानला. मेहरबान देखील टॉपचा नंदी आहे मुंबईमधला. आणि भावांनो, मेहरबानला देखील तुफान स्पीड आहे. आज वाटलं नव्हतं आज मेहरबान फायनलला पात्र होईल, परंतु आज मेहरबानने बाजी मारलेली आहे. मेहरबान चांगलाच पळतोय, रुद्र देखील चांगलाच पळतोय. तर नक्कीच मेहरबान आणि रुद्राला शुभेच्छा, नक्कीच अभिनंदन. धन्यवाद भावांनो.